तर ठाण्यामध्ये होणाऱ्या या मोर्चाच्या एकंदर तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। मराठा आरक्षण व्हावं यासाठी प्रत्येक ठिकाणी मोर्चे निघत आहेत आणि ठाण्यामध्येही असाच भव्य मोर्चा निघणार आहेत। त्याच्यामध्ये ज्या नियम आहेत आणि ज्या अटी आहेत त्याच असणार आहेत का आम्हाला मराठा आरक्षण पाहिजे, त्याचबरोबर कोपर्डीमधली जी घटना घडली त्या लोकांना लवकर फाशी झाली पाहिजे, त्यांना कडक शिक्षण झालं पाहिजे। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये थोडंफार बदल झाला पाहिजे, त्यात काही सुधारणा झाली पाहिजे। अशा काही मागण्यासाठी मराठा आरक्षण मोर्चा निघणार आहे। आपण ठाण्यातील जिथून मोर्चाला सुरुवात होणार आहे 3 नाके तिथे उभे आहोत, तुम्ही बघू शकता। याच नाक्यावरून मोर्चाला सुरुवात होणार आहे। आपल्याबरोबर मराठा आरक्षणाची काही कार्यकर्त्यांची जाणून घ्या। दादा, कसा असणार मोर्चा आणि आज इथे एवढी स्वयंसेवक आलेत, पुढचे प्लॅनिंग टप्प्याटप्प्याने प्लॅनिंग कसं असणार आहे? आमचा हा जो मुक मोर्चा आहे हा 3 हात नाक्यापासून सुरू होणार आहे आणि तो मल्हार थिएटर मार्गे तुमच्या गावदेवी मैदानाकडनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून, तसेच मध्ये असणाऱ्या सर्व महामानवांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून पुढे हळूहळू तलावपालीकडनं दिघे साहेबांच्या ऑफिसकडनं पुढे मार्च होऊन तो कोर्ट नाक्याला जाणार आहे। आणि आमच्या मोर्चाला सगळ्यात प्रथम सर्व आमच्या महिला भगिनी असणार आहेत, आमच्या युवती असणार आहेत, त्याच्यानंतर आमचा जो इतर वर्ग म्हणजे कुटुंबासह येणार आहे तो वर्ग असणार आहे, त्यांच्या मागे आमचा जो पुरुष वर्ग आहे तो असणार आहे, त्याच्यानंतर जे काय राजकीय लोक मंडळी असतील जे आमचे मराठा म्हणून ह्याच्यात सामील होणार आहेत ते असणार आहेत आणि त्याच्यानंतर मग स्वयंसेवकांची स्वच्छता कमिटीची जी फळी आहे ती असणार आहे। आणि आमचे जे स्वयंसेवक आज 3-3.5 हजार जे स्वयंसेवक आहेत ते ह्या आमच्या मोर्चाला जे आज आम्ही आयोजन केलं आहे की आम्ही आज जो मार्च करतोय की उद्याचा आमचा जो काय मोर्चा होणार आहे त्या मोर्चासाठी स्वयंसेवकांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या त्यांना आमच्याला प्रशासन आमच्याबरोबर आमच्या जोडीने आहे आणि स्वयंसेवक आमच्या आज समजून घेतात की कशा पद्धतीने उद्याच्या मोर्चाला हँडल करायचं आहे। व्हिडिओ संदीप भारतीसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।